नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका विषयावर चर्चा करणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत। आणि हा जो व्हिडिओ आहे हा आहे याआधी यूट्यूबवर आपण टाकलेल्या मॅरेज सर्टिफिकेटच्या व्हिडिओचा पार्ट 2। ठीक आहे, आतापर्यंत आपण त्या व्हिडिओमध्ये मॅरेजचं सर्टिफिकेटचं रजिस्ट्रेशन कसं करायचं मोबाईलच्या ॲपमधून, महा ई-ग्राम सिटीजन ॲपमधून मॅरेजचे जे सर्टिफिकेट आहे, जे विवाहाचं प्रमाणपत्र आहे, ते कसं रजिस्टर करायचं, त्यासाठीचा नागरिकांनी कसा अर्ज करायचा यासाठीची माहिती आपण या आधीच्या ॲपमध्ये दिलेली आहे। आणि त्याच व्हिडिओचा हा पार्ट 2 आहे। पार्ट 2 हा फक्त केंद्रचालकांसाठी आहे, नागरिकांसाठी नाही आहे। फक्त नागरिक केंद्रचालक कशा प्रकारे काम करून तुमचं अप्रूव्हल देतात विवाहाचं, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। परंतु केंद्रचालक ग्रामपंचायत अधिकारी यांनी मात्र नक्की व्हिडिओ बघायचा आहे, कारण ग्रामपंचायत यांच्या जे अधिकारी आहेत त्यांच्या लॉग इनमधून ई-ग्राम महा ई-ग्रामच्या हे जे विवाहाचं नोंदणीचं प्रमाणपत्र आहे ते आता आपण अप्रूव्ह करणार आहोत। ठीक आहे, तुम्ही बघू शकता की मागच्या व्हिडिओमध्ये नक्कीच याच्यामध्ये तुम्ही बघितलेला असेल तो व्हिडिओ। त्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन जे आहे आपलं सबमिट झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण जे आहे आता त्यांना शेड्यूल करणार। ठीक आहे, त्या सर्टिफिकेटला शेड्यूल करणार। त्यासाठी तुम्हाला gp.mahaegram.go.in वर लॉग इन करायचं आहे, ग्रामपंचायत अधिकारी यांचं लॉग इन। ठीक आहे, लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की खाली विवाह नोंदणी अर्ज प्रमाणीकरण नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे। ठीक आहे, डेटा एंट्री कामकाजामध्ये विवाह नोंदणी अर्ज प्रमाणीकरण, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, विवाह अर्ज नोंदणी प्रमाणीकरणावर। त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आतापर्यंतचे 2 सर्टिफिकेट जे आहेत त्याचे अर्ज आपल्यासमोर इथं जे आहे ते शो झालेले आहेत। आता ज्यांना याचं लॉग इन करता येत नसेल त्यासाठी खूप सारे व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, लॉग इन कसं करायचं हे सर्व माहिती आपण नक्कीच आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे। ठीक आहे, आजचा व्हिडिओ फक्त विवाह नोंदणीचा अर्ज प्रमाणीकरण कसं करायचं याच्याबाबतचा आहे। ठीक आहे, तर इथं बघू शकता तुम्ही की ग्रामपंचायत अधिकारी यांचं जे लॉग इन आहे ते आपण लॉग इन केलेलं आहे। विवाह नोंदणीचा अर्ज प्रमाणीकरण याच्यावर क्लिक केलेलं आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासोबत अशा प्रकारचा डॅशबोर्ड शो होते, ज्याच्यामध्ये निश्चित करावयाची यादी, निश्चित केलेली यादी, प्रमाणित केलेली यादी आणि अप्रमाणित यादी सर्व यादी याच्यामध्ये दिसते। आणि संपूर्ण यादीसाठी आपल्याला इथं टॅप करायचं। ठीक आहे, सर्व यादी। आता निश्चित करावयाच्या यादीवर जर क्लिक केलं तर इथं तुम्ही बघू शकता की ज्याचं तुम्हाला अपॉइंटमेंट करायचं आहे, ठीक आहे, ज्याला अपॉइंटमेंट करायचं आहे त्याचीच यादी दिसते। आणि निश्चित केलेली, जर तुम्ही निश्चित केलं असेल तर त्याची यादी इथं दिसते। त्याच्यानंतर प्रमाणित केलं असेल तर प्रमाणितची यादी इथं दिसते आणि अप्रमाणित केलं असेल तर त्याची यादी इथं दिसणार। ठीक आहे, परंतु आपण संपूर्ण यादी नॉर्मली इथं शो होत असते, इथं तुम्ही बघू शकता। ठीक आहे, इथं बघा अर्ज क्रमांक जे आहे ते तुम्ही जो रजिस्टर केला आहे त्या अर्जाचा क्रमांक इथे दिलेला आहे। त्याच्यानंतर वराचे नाव, वधूचे नाव, विवाहाची दिनांक, अर्ज दिनांक आणि अर्जाची स्थिती याच्यामध्ये दिलेली आहे। आता अर्जाची स्थिती तुम्ही ॲपमध्ये सुद्धा बघितलेली असेल, तर ॲपमध्ये जे आहे ते तुमचं अपॉइंटमेंट नॉट शेड्यूल असं दाखवत असेल। ठीक आहे, तर आपल्याला इथं जे आहे ते आता अर्ज जो आहे तो आपल्याला शेड्यूल करायचा। शेड्यूल करण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर अर्ज स्थितीच्या खाली अपॉइंटमेंट नॉट शेड्यूल नावाचं ब्लू टिक जे आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे। त्याच्यावर माऊसचं जे आयकॉन आहे ते हाताचं होते। ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जे तुमचं अर्ज आहे तो शेड्यूल करायचा। ठीक आहे, अर्ज निश्चितीमध्ये सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता। आता याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला करून घ्यायची। आता आपण करणार आहोत पुढची स्टेप। ठीक आहे, पुढची स्टेप आहे अर्ज जो आहे तुमचा त्याचं अपॉइंटमेंट जे आहे ते आपल्याला शेड्यूल करून घ्यायचं आहे। आता आपण इथं अपॉइंटमेंट नॉट शेड्यूलवर क्लिक केलेला आहे। ठीक आहे, त्याच्या खाली आलेलो आहोत आपण। आता खाली बघू शकतो तुम्ही अर्जाचा नंबर दिलेला आहे। आता आपल्याला समोरचा जो व्यक्ती आहे ज्याने आपल्याला ॲपमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याला आपल्याला ग्रामपंचायत लेवलला फिजिकली बोलवायचं आहे त्याचे डॉक्युमेंट घेऊन। आणि त्याचे डॉक्युमेंट त्याला बोलवायसाठी आपल्याला भेटीचा वेळ आणि दिनांक आपल्याला इथं प्रविष्ट करायचा। ठीक आहे, त्याला शेड्यूल करायचा आहे। भेटीची दिनांक तुम्ही इथं बघू शकता। ठीक आहे, तर आजची जी तारीख आहे, आजच्या तारखेमध्ये आपण त्यांना बोलून घेणार आहोत। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर भेटीचा वेळ तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे जो असेल तो। ठीक आहे, शेरा टाकला तरी चालते, नाही टाकला तरी चालते। ठीक आहे, माहिती जतन करावर क्लिक करायचा। आता इथं बघू शकता प्रमाणीकरणामध्ये व्ह्यू अँड अप्रूव्हल नावाचं ऑप्शन झालेला आहे। आणि अर्जाची स्थिती जी आहे, वरचा जो अर्ज आहे तो अप्रूव्ह आहे, परंतु खालचा जो अर्ज आहे जो आपण काल अर्ज केलेला आहे तो अपॉइंटमेंट शेड्यूल जे आहे ते झालेलं आहे। इथं त्याची तारीख आणि वेळ इथं शो झालेला आहे। ठीक आहे, त्याच्या पुढे जे प्रमाणीकरणामध्ये व्ह्यू अँड अप्रूव्हल नावाचं एक ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला व्ह्यू अँड अप्रूव्हल करायचं आहे। ठीक आहे, व्ह्यू अँड अप्रूव्हल क्लिक केलं की तुम्ही खाली येऊन तुमची सर्व माहिती जी आहे ते अर्जदाराची इथं शो होईल। ठीक आहे, इथं विवाहाची तारीख, विवाहाचं ठिकाण, वराची माहिती, वराची संपूर्ण माहिती याच्यामध्ये दाखवली जाईल, जे आपण मागच्या म्हणजे व्हिडिओमध्ये नक्कीच जी माहिती पूर्ण भरली होती। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर वधूची माहिती इथं दाखवली जाईल। वधूची संपूर्ण माहिती जी आहे ते व्हेरीफाय करून घ्यायची आहे त्यांच्या डॉक्युमेंटनुसार। कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम असल्यास तर तुम्ही ते
रिजेक्ट करू शकता. ठीक आहे, पूर्वी त्याची माहिती पाहून घ्यायची आहे, साक्षीदाराचे नाव, पत्ता, फोटो इथं चेक करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक आहे प्रमाणित आणि एक आहे अप्रमाणित. जर तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही या डॉक्युमेंटमध्ये जे त्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तफावत आढळल्यास तुम्ही अर्ज अप्रमाणीकरण करून सबमिट करू शकता. ठीक आहे, म्हणजे अर्ज नाकारलेला आहे आणि माहिती संपूर्ण बरोबर आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट सगळे बरोबर आहेत, माहिती भरलेली सुद्धा बरोबर आहे. तर तुम्ही इथं प्रमाणित करायचं आहे आणि प्रमाणित केल्यानंतर इथं प्रमाणितमध्ये शेरा तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे, शेरा टाकला. त्याच्यानंतर प्रमाणपत्राची फी जी आहे ती प्रमाणपत्राची फी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि प्रमाणीकरणावर क्लिक करायचं आहे. प्रमाणीकरणावर क्लिक केलं की तुमचा अर्ज जो आहे तो इथं तुम्ही बघू शकता की अर्जाची स्थिती अप्रूव्हल झालेली आहे. ठीक आहे, अर्जाची स्थिती काय झालेली आहे? अप्रूव्हल झालेली आहे. म्हणजे तुमचा अर्ज जो आहे तो अप्रूव्हल झालेला आहे. आता तुमचा हा जो अर्ज आहे हा अप्रूव्हल जरी झालेला असला तरी तो त्या ॲपमध्ये जो आहे त्याच्यामध्ये फी टाकून तुम्हाला ते सर्टिफिकेट डाउनलोड करता येते. ठीक आहे, आणि डायरेक्टली जर ॲपमध्ये डाउनलोड न करता तुम्हाला जर तुमच्या ग्रामपंचायतच्या थ्रू अर्ज करून जर हा प्रमाणपत्र काढायचं असेल तर त्याच्यासाठी इथं बघू शकता की ग्रामपंचायतचे आवश्यक दाखले म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर खाली बघा याच्यात विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आहे. त्याच्यानंतर इथं प्रमाणपत्रासाठी अर्ज दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही हा अर्जसुद्धा याच्यामधून करू शकता, डायरेक्टली अर्ज. आता डायरेक्ट अर्ज करण्यासाठी इथं तुम्ही बघू शकता की आर्थिक वर्ष निवडलेलं आहे. त्याच्यानंतर इथं नोंदणीचे क्रमांक दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याचं नोंदणीचं वर्ष आहे. त्याच्यानंतर पतीचं नाव ऑलरेडी, कारण रजिस्टरमध्ये केल्यामुळे ते ऑलरेडी नाव येणार आहे. पत्नीचं नाव ऑलरेडी रजिस्टर असल्याने पत्नीचं नाव ऑलरेडी, लग्नाची तारीख ऑलरेडी, आणि आता याच्यानं आपल्याला ग्रामसेवकाचे नाव. ठीक आहे, म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी यांचे नाव याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं नाव आपल्याला निवडून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, जर त्याला त्याच्या ॲपमध्ये जर ते पाहिजे असेल तर तो ॲपमधून तर सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो. ठीक आहे, डिजिटली. परंतु जर तुम्हाला याच्यामधून द्यायचं असेल तर तुम्ही इथं जशा प्रकारे बाकीचे आपण अर्ज करतो, जसे सर्टिफिकेट आपण बाकीचे देतो तसे आपल्याला करायचं आहे. आता अर्जदाराचं नाव जे आहे ते इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथं बघा बाकीचं अर्जदाराचं नाव इंग्लिशमध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अर्जदाराचं नाव मराठीमध्ये टाकायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि बाकीची ईमेल, आधार नंबर नाही टाकला तरी चालते. आणि त्यांना किती प्रती पाहिजेत ते इथं टाकायचं आहे. नॉर्मली एकच प्रत आपण देतो. ठीक आहे, 2 पाहिजेत असतील तर तुम्ही 2 प्रती घेऊन टाकू शकता. त्याच्यानंतर इथं साठवण्यावर क्लिक करायचं आहे. साठवण्यावर क्लिक केलं की अर्ज जो आहे तो तुमचा माहिती साठवले म्हणून ऑप्शन आलेला आहे. आता तुम्ही जो अर्ज केलेला आहे तो अर्ज झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमधील आवश्यक दाखल्यामध्ये विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आणि प्रमाणीकरणमध्ये जायचं आहे. विवाह नोंदणीचे प्रमाणीकरणासाठी विवाह नोंदणीच्या प्रमाणीकरणमध्ये गेल्यानंतर पहिल्याच नंबरचा अर्ज तुमच्यासोबत दिसेल की प्रमाणपत्राचे नाव आहे विवाह नोंद दाखला. ठीक आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. इकडे लास्टमध्ये तुम्ही बघू शकता प्रमाणीकरणाचा ऑप्शन आहे. इथं पेन्सिलवर क्लिक करायचं आहे. विवाह नोंदणीसाठी जो दाखला आहे त्या दाखल्याची सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला शो होईल. आता फक्त काय करायचं तुम्हाला, आता प्रमाणित करून घ्यायचं आहे. प्रमाणित केलं की प्रमाणित केल्यानंतर तुम्हाला विचारते की सदर प्रमाणपत्राची रक्कम जी आहे ती रोकड वहीत घ्यावायची काय. हो असेल तर होय करायचं, नाही असेल तर नाही करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही प्रिंट करायची आहे आणि प्रिंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे तो दाखला इथं डाउनलोड झालेला आहे. ठीक आहे, दाखला इथं डाउनलोड झालेला आहे. इथं बघू शकता हा दाखला आहे, हे QR कोड आहे. हे सर्व माहिती जी आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली ग्रामपंचायतच्या मार्फत केंद्रचालक फिजिकली त्यांना दाखला देऊ शकतात किंवा तुम्ही इथून अप्रूव्हल केल्यानंतर त्यांच्या ॲपमध्ये सुद्धा ते दाखला जे आहे ते डाउनलोड करू शकतात. आता हा जो दाखला आहे हा QR कोड विथ साईन आहे आणि ते जो दाखला आहे त्यांच्याकडे तो डिजिटली साईन दाखला जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आवडल्यास लाईक करा व्हिडिओ. ठीक आहे, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्याला ही पूर्ण माहिती मॅरेजची सर्वात महत्त्वाची जे व्हिडिओची अपडेट आहे ती अपडेट मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.